नमस्कार मित्रमंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज होतं संडे आणि मिस्टरांना होतं वीक ऑफ. मग कसं काय घरात असायचं, चला फिरायला जाऊया म्हणून आम्ही घेतलो पायथनी. कुणाला मारायला नाही, पायात घालायला. मग ते घालून आम्ही थोडंसं कॅटवॉक करून आम्ही चाललो आपल्या गडिंग्लजला. गडिंग्लजमध्ये होतं आज नाही ते सेकंडपासून 6पर्यंत कृषी प्रदर्शन होतं, एक्झिबिशन. मग आम्ही तिकडं गेलेलो जस्ट फिरायला. काय पण घ्यायचं असं काय डोक्यात नव्हतं, जस्ट फिरायला, फिरून येऊया, संध्याकाळी झाले असं म्हणून गेलेलो माइंड फ्रेश व्हायला. मग आम्ही गेल्यावर मस्त आम्हाला दिसलं नर्सरी प्लांट्स, आणि मला प्लांट्स खूप आवडतात. बट ते काय ते असतात म्हणतात ना ते खिशात नो दाना आणि कलर टी व्ही आणा, हे हे माझं मिस्टरांचं एक कायमचा एक डायलॉग आहे. आणि ते मला पूर्ण आलं नाही, बट मी ते सांगितलो. आणि खूप चांगलं होतं. जे फार्मर्स जे असतात ना, त्यांचं जे युजेबल इक्विपमेंट्स होतं ते होते. आणि जे पण त्यांनी त्यांचं शेतात काय ते काय पण असं त्यांचं शेतात त्यांनी काय केलेलं ना, ते सगळं त्यांनी एक्झिबिशनमध्ये ठेवले होते. आणि जे बिझनेस माइंडेड जे होते त्यांनी पण सगळे असं पिकल्स आणि कपडे, बेडशीट्स, कार्पेट्स आणि छोट्या मुलांचं खेळणी वगैरे. आणि आमचं छोटं बाळ बघा कसं खेळालं आहे, त्याला ते खेळणी खूप आवडलेलं. तो म्हटलेला की डोरासाठी काहीतरी घेऊया, मग तो घेतला आम्ही. आणि त्याच्यानंतर मी म्हटलेलो थोडंसं कुकर वगैरे बघूया. मग तो बघत होता लक्ष देऊन प्रेस्टीजमध्ये. आणि मी आलेलो पुढं, आणि तो मला हुडकत पाठीमागं. आणि तरी पण मी त्याला जाऊन पकडलो. आणि आम्ही काहीतरी सिरियस तिकडनं काय बघत होतो माहिती नाही, बट सिरियसने मी दोघं काहीतरी बघत होतो. हे एक्झिबिशनमध्ये काय एक प्रॉब्लेम असते, जे लोक येतात जस्ट आमच्यासाठी फिरायला येतात, हे ते गोष्टी वेगळ्या आहे. जस्ट खायलाच येतात, जे त्यांनी ट्रायलसाठी जे ठेवले असतात ना, त्याच्यासाठी त्यांनी खायला फिरायलाच आले असतात. आणि ते बघून मला खूपच इरिटेट होते. तुम्हाला घ्यायचं नसतं तर ट्रायच करायचं नाही, माझं असं म्हणणं आहे. आणि तिकडं गेल्यावर मला एक एक आयटम खूप आवडलेले. बट असं नाही की हे एक्झिबिशनमध्येच भेटतात आणि तिकडं नाही घेतलं तर कुठं पण भेटणार नाही, असलं कुठलं पण नव्हते. आणि तरी पण आम्ही जस्ट फिरायला गेलेलं म्हणून काय असं शॉपिंग केलं नाही. त्याच्यामध्ये एक असलं गोष्टी, मेमरीज, आठवणी होते की लहानपणी असताना आम्ही काय काय यूज करत होतो, काय काय खात होतो, ते सगळे तिकडे होते. मग ते बघून मला खूप म्हणजे खूप मज्जा आला. आणि आम्ही एन्जॉय केलो दोघं पण. आमचे मिस्टर कसे आहेत, थोडं जास्त इंट्रोवर्ट आहेत. म्हणजे जास्त असं जे फिलिंग असतात ना, ते चेहऱ्यावर दिसत नाही. बट आम्ही दोघं खूप एन्जॉय केले. हे बघा, मी जे सांगत होतो ते वॉटर बॉल्स, ते रात्री मी वॉटरमध्ये घालून ठेवले तर ते मोठे होतात. आणि हे जे स्वीट्स, गोळ्या, हे नेमलेट काहीतरी असतात ना, हे मी घेतलो दादाची. आणि आम्ही ते खाऊन खात बाहेर आलो. आणि हे कृषी एक्झिबिशनमध्ये एक मेन हिरो बसलेला तिकडं, ते बघा किती हँडसम होता तो. त्याचं कटिंग बघा किती चांगलं केलेलं आहे, आणि सुपर म्हणजे सुपर दिसत होता ते सगळे एक्झिबिशनमध्ये तो एकटाच असं मला आवडलेला. आणि त्याच्यानंतर आमचं डिपार्टमेंट असं आलं की आमचं आवडलेलं जे खायचं आयटम्स आहेत, ह्याच्यासाठी मी काय करणार नाही. मी सांगितलेलो आधीच, काय खायचं मला वाटलं तर खायचं. ठीक आहे म्हटलेलं आमचं मिस्टर पण. आमचं डिस्कशन चालू होतं की आम्ही काय खाऊया असं काय. मग आम्ही खाल्लो दाबेली. आम्ही बोलत खात होतो आम्ही दोघं. आणि आमचं मिस्टर फ्रेमचं बाहेरच होते, त्यांनी तेवढं हाईटच आहेत. मी दिसतो, त्यांनी दिसत नाहीत. आणि आम्ही फिरत होतो की आणि काय काय आहे असं, की चायनीज पण होतं. आणि जे बायका करत होते ना, ते थालीपीठ होतं. आणि तिकडं आम्हाला अंबाबाई भेटले चांगलं कोल्हापूरची, त्यांनी तिकडं डोसा बनवत होते. मग आम्ही डिसाईड केलं की जास्त आम्ही काय खायचं नाही, जरा लाईटच खाऊया म्हणून. मग
त्याच्यानंतर आम्ही खाल्ले पाणीपुरी. ते अजिबात बरोबर नव्हतं आणि पैसे पण वेस्ट झाले. त्याच्यामध्ये त्यांनी निंबू पिळून दिलेले म्हणून ते अजिबात चांगलं नव्हतं. ते कृषी प्रदर्शनमध्ये मला असलं एक माणूस दिसले की जे म्हणतात ना, राबून खाण्यामध्ये कायच असं लाज आणि कायच नसते. जे आम्ही असतोय ना त्याच्यामध्ये खुश असायला पाहिजे. ते माणूसला बघून मला तेच आठवण आलं की काय पण करा, आम्ही कुठलं पण कामं करा, त्याच्यामध्ये खुशी खुशी ते कामं करायला पाहिजे. मगच ते श्रम आणि फल जे असते ना ते पूर्ण भेटते असं त्यांना बघून मला वाटलं. ते झाल्यावर त्यांना बघून आम्ही आले इकडे आणि आईस्क्रीम घेतलो आम्ही खायला. आईस्क्रीम तरी मस्ट असते. कधी आम्ही गडिंग्लजला फिरायला जाते ना, किती पण लेट होऊ देत, आम्ही विदाऊट आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय परत घरी येतच नाही. एवढं ते पण ते ते पापडीमध्येच पाहिजे आणि काय असं कप आणि वगैरे वगैरे काहीच नको, त्याच्यामध्येच पाहिजे. आम्ही दोघं पण सेम टू सेम घेऊन कधी पण असू दे, ते रात्री होऊ दे, कुठं पण असू दे, आम्ही कोणी पण असू दे, ते घेऊन आम्ही खातच फिरते दोघं पण. मला खूप आवडते ते झाल्यावर आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर मला एवढं खूप एक चांगलं पान शॉप ठेवलेले त्यांनी. खूप चांगलं डेकोरेशन करून ठेवलेले. त्याच्यामध्ये चॉकलेट फ्लेवरचं पण होतं आणि मी म्हटलो याच्यामध्ये आम्ही बसूया. ते मोठं जे होतं त्याच्यामध्ये मी बसूया. मग त्याने म्हटले जे आम्ही बसलो तर जे आता खाल्ले ना, ते दाबेली, पाणीपुरी, आता आईस्क्रीम खाल्लं, ते सगळं परत बाहेर येईल आणि वरनं आम्ही उलटी करणार आणि खाली थांबलेले माणूस वरती पडणार होते. तसलं काय कामं करायचं नको, चल घरी जाऊया असं म्हटले. आणि त्यांनी एक काहीतरी सिरियस बघत थांबलेले तिकडे. मी पण म्हटलं काय त्यांनी एवढं सिरियसनी बघत थांबलेत. ते असते ना, ते एक बॉलनी ते 5 ग्लासनं पाडवायचं असतं आणि त्याला काहीतरी गिफ्ट असते, ते त्यांनी बघत सिरियसनी थांबलेले. हे सगळं बचपनचे मेमरीज आहेत. आणि हे पण जे बलून फोडायचं ते बंदूकमधनं, आणि हे सगळे लहान लहान खेळणी, आणि ते मोठं एअर बलून, ते मिकी माऊस, हे सगळं लहानपणीचं आठवणी. आत्ता पण वाटते की त्याच्यामध्ये जाऊन बसायचं, बट आम्हाला अलाव नसते त्याच्यामध्ये. लहान मुलं बसायचं, खेळायचं, त्यांना खेळवायचं आणि घरी जायचं, एवढंच असते. मग आजचं व्लॉग हेच होतं. मग तुम्हाला आवडलं असलं तर माझा व्लॉग नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.